जय शिवराय मित्रांनो, पीएम किसान योजना अर्थातच जो काही येणारा हप्ता असेल तो हप्ता म्हणजे 19वा हप्ता. तर 19वा हप्ता राज्यातील सर्व जे काही पात्र शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 24 फेब्रुवारी 2025 या दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु इतर जे काही यूट्यूब चॅनल असेल किंवा सोशल मीडिया असेल किंवा व्हॉट्सअप असेल तर यांच्या माध्यमातून नेमकं पसरवलं जात आहे की तरच मिळणार नमो शेतकरीचा हप्ता, तरच मिळणार पीएम किसानचा हप्ता किंवा याच्यामध्ये घर कुटुंबामध्ये तुम्हाला एकाच व्यक्तीला याचा लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, याच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे. हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणारी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पीएम किसान योजना. सन 2019 पासून ही योजना चालू करण्यात आली आणि सध्या 2024 व 25 चालू आहे. त्याच्यामुळे या योजनेला 5 वर्ष पूर्ण होत असल्यामुळं 24 फेब्रुवारी 2025 या दिवशी राज्यातील जे काही पात्र शेतकरी आहेत तर अशा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे. तर मित्रांनो, आता याच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये सर्वात महत्त्वाचे प्रश्न म्हणजे की जे काही कुटुंबामधील एकाच व्यक्तीला हप्ता मिळणार आहे का, त्याच्यानंतर याच्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी अर्थातच शेतकरी विशिष्ट ओळख प्रमाणपत्र हे काढणं गरजेचं आहे का. तर मित्रांनो, याच्यामध्ये आता जे काही पीएम किसान योजना असेल तर या योजनेच्या अंतर्गत घरातील तुमच्या राशन कार्डानुसार त्या व्यक्तीला लाभ दिला जाणार आहे. परंतु शासनाच्या माध्यमातून नेमकं कोणते याच्यामध्ये लाभार्थी अपात्र केले जाणार आहेत अशा प्रकारची कोणतीही माहिती दिली नाही. त्याच्यामुळं ज्यावेळेस त्याचं अपडेट येईल की घरामधील कोणकोणत्या व्यक्तींना, कुटुंबातील किती व्यक्तींना याचा लाभ दिला जाणार आहे, तर याची सविस्तर माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आता याच्या अंतर्गत फार्मर युनिक कार्ड अर्थातच शेतकरी विशिष्ट ओळख प्रमाणपत्र नेमकं काय हे आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, शेतकरी विशिष्ट ओळख प्रमाणपत्र म्हणजे तुमच्या सातबाराला आधार लिंक याला शेतकरी विशिष्ट ओळख प्रमाणपत्र म्हणतात. जसं की तुम्ही पाहिलेच असाल, पीएम किसान योजना असेल तर या योजनेमधील एकूण जर लाभार्थ्याची संख्या पाहायला गेलं तर 94 लाख एवढं आहे आणि जे काय प्रत्यक्षामध्ये जे शेतकरी याचा लाभ घेत असतात तर त्यांची संख्या 96 लाख एवढे आहेत. म्हणजे सर्व शेतकरी याच्यामध्ये जवळपास 5 ते 6 लाख एवढे शेतकरी याच्यामधून अपात्र केले आहेत. तर याचं मुख्य कारणच असं आहे की याच्यामध्ये काही शेतकरी बोगस होते किंवा काही शेतकऱ्यांच्या नावानं सातबारा नसून देखील त्या योजनेचा लाभ घेत असतात. आणि याच्याच अनुषंगानं आता जे काही लाभार्थी बोगस लाभार्थी असेल तर हे सर्व लाभार्थी याच्या अंतर्गत अपात्र केले जाणार आहेत. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा लँड शेडिंगचा प्रॉब्लेम होता तर तो प्रॉब्लेमसुद्धा या कार्डाच्या सहाय्याने दूर होऊ शकतो. कारण की तुमच्या सातबाऱ्याला हे आधार लिंक होणार आहे आणि तुमच्या आधार कार्डाला जर तुमचे सातबारा लिंक झाले तर ऑटोमॅटिक तुमचा जे काही लँड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे तर तो या ठिकाणी दूर येऊ शकतो. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील आपले फार्मर आय डी कार्ड काढले नाही तर लवकरच आपले कार्ड काढून घ्या. कारण की जो काय पीएम किसानचा येणारा 19 हप्ता असेल तर या हप्त्यासाठी तुम्हाला हे कार्ड कंपल्सरी केलं जाणार आहे. परंतु पीएम किसानचा 20वा हप्ता असेल किंवा 21वा हप्ता असेल तर या हप्त्यासाठी तुम्हाला हे कार्ड कंपल्सरी केलं जाणार आहे. आणि हे जर कार्ड तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळणार आहे. आणि हा पीएम किसानचा हप्ता मिळाल्यानंतर तुम्हाला नमो शेतकरीचा सुद्धा हप्ता मिळणार आहे. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील आपली जी काय फार्मर आय डी काढली नाही तर ती लवकर काढून घ्या. कारण की सध्या साईडचा प्रॉब्लेम असल्यामुळं कार्ड काढण्यामध्ये तफावत येत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांचे आधारचे प्रॉब्लेम असतील, काही शेतकऱ्यांचे पत्त्या ॲड्रेसचा प्रॉब्लेम असेल किंवा काही शेतकऱ्यांचे सातबाऱ्यावर चुकीचे नाव दाखवत असेल. त्याच्यामुळं जेवढं लवकर होईल तेवढं आपले कार्ड काढून घ्या. आणि हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC सेंटरवर जायचं आहे आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला तुमचे कार्ड काढून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील कार्ड काढले नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपले कार्ड लवकर काढून घ्या. कारण याच्यामध्ये फक्त पीएम किसानचा हप्ताच नव्हे तर DBTच्या योजना असेल त्याच्यामध्ये ट्रॅक्टर, ठिबक, तुषार, त्याच्यानंतर कडबाकुटी ह्या DBTच्या माध्यमातून देणाऱ्या सर्वात महत्त्वपूर्ण योजना ह्या योजनासुद्धा तुम्हाला या कार्डाच्या सहाय्याने देण्यात येणार आहेत. आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे जर तुम्हाला पीक कर्ज घ्यायचं असेल किंवा पीक विमा असेल, अशा जे काही शासनाच्या असंख्य योजना असेल तर या संपूर्ण योजनासुद्धा तुम्हाला ह्या कार्डाच्या सहाय्याने दिल्या जाणार आहे. कारण की तुम्ही शेतकरी आहात तर कसे आहात तर तुमच्याकडे सातबारा असणं गरजेचं आहे आणि ती सातबारा तुमच्या आधार कार्डाला लिंक असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला या ठिकाणी शेतकरी म्हणून मान्य केलं जाईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे काही योजना असेल तर त्या संपूर्ण तुम्हाला या कार्डाच्या सहाय्याने दिल्या जाणार आहेत. तर मित्रांनो, जे शेतकरी लँड शेडिंगच्या अभावामुळे अपात्र झाले होते तर अशा शेतकऱ्यांना एक मोठी संधी आहे की त्या शेतकऱ्यांनी आजच आपले फार्मर आय डी काढून घ्या. हे कार्ड काढल्याच्या नंतर तुमच्या सातबाऱ्याला आधार लिंक होणार आहे आणि हे आधार कार्डाला सातबारा लिंक झाल्याच्या नंतर जे काय तुमचा लँड शेडिंगचा प्रॉब्लेम असेल तर या ठिकाणी तो दूर होऊ शकतो. तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती पीएम किसान योजना याविषयी, जी की आपण महत्त्वाची होती जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला ते फार्मर युनिक कार्ड काढत असताना जर काही अडचण येत असेल
तर या अडचणी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ. आणि अशाच प्रकारच्या संपूर्ण योजना आणि नवीन अपडेटसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर साईडला दिसत असलेल्या काळ्या पिवळ्या लाल सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आमचे सबस्क्रायबर व्हा आणि इथून समोर येणारी सर्वात महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मोबाईलवर तुम्हाला पोहोचते आहे. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.